तर जय महाराष्ट्र पब्लिक, ओम जगताप आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे बरं तुमचं. तर 10वी पास जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे तुमच्यासाठी भरती निघालेली आहे, RBI भरती 2026. तर इथं 572 जागा आहेत, जवळपास 572 जागा निघालेल्या आहेत आणि ही भरती खास 10वी पास मुलांसाठी आहे. तर पेमेंटसुद्धा 40-45 हजारापर्यंत आपलं असणार आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला एक विचारतो की पेमेंट किती असणार आहे. तर पेमेंट तुमचं खूप असणार आहे. तर याच्यामध्ये सगळी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. या भरतीमध्ये वयाची अट काय असणार आहे, फॉर्म कसा फिल करायचा आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, पगार किती असणार आहे, तर सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला आता बघूया की RBI भरती 2026 मध्ये काय काय माहिती दिलेली. तर चला कुठल्या टाइम कसं करता व्हिडिओ करूया सर. तर सगळ्यात पहिले आता इथं आपण वेबसाईटवर आलो आहोत. तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल. आता इथं opportunities.rbi.org.in. तर या वेबसाईटमध्ये तुम्ही बघू शकता भारतीय रिझर्व्ह बँक. तर RBI जर इथं 572 जागा, 572 पोस्ट निघाले, त्यामुळे तुम्ही लवकर अप्लाय करा, संधीचं सोनं नक्की करा. आता इथं ऑफिस अटेंडंटची पोस्ट इथं निघालेली आहे, त्यामुळे तुम्ही फटाफट अप्लाय करा. कुठून अप्लाय करायचं सगळं तुम्हाला मी सांगणार आहे. तर आता PDF बघूया. तर PDFमध्ये खूप सारी माहिती दिलेली. तर ही माहिती तुम्हाला मी दाखवतो. तर इथं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बघू शकता. त्यानंतर इथं 572 पोस्ट. त्यानंतर ऑफिस अटेंडंटसाठी ही भरती निघाली, तुम्हाला सांगितलंच. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर इथं आता बँकची वेबसाईट दिलेली आहे, ही बघू शकता तुम्ही. त्यानंतर आता या भरतीमध्ये मोड ऑफ ॲप्लिकेशन. तर मोड ऑफ ॲप्लिकेशन ऑनलाईन आपल्याला अप्लाय करायचं आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुमचे पेपर कसे असणार ते तुम्हाला मी सांगतोच आहे. तर मोड ऑफ ॲप्लिकेशन आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचे. कॅन्डिडेट्स मे क्लिक ऑन द लिंक बिलो फॉर फिलिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. तर ह्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्ही तर वरती जी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची लिंक आहे त्यावर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट तुम्ही कसं अप्लाय करायचं ते तुम्हाला मी सांगतो. एंडपर्यंत व्हिडिओ बघा. तर इम्पॉर्टंट डेट्स काही दिलेल्या आहे या भरतीच्या रिलेटेड. आता इथं जानेवारी 15, 2026 वेबसाईट लिंक ओपन. तर वेबसाईट कधीपर्यंत चालू असणार, जानेवारी 15पासून ही भरती चालू झालेली. तर फेब्रुवारी 4, 2026 पर्यंतच ही भरती आहे, त्यामुळे सांगतोय फटाफट तुम्ही अप्लाय करा. इथं पेमेंट ऑफ टेस्ट वी ऑनलाईन पेमेंट असणार आहे. 15 ते फेब्रुवारी 4 पर्यंत चालू असणार आहे. पेमेंट तुम्ही करू शकता. फेब्रुवारी 28 आणि मार्च 1, 2026 ते 22 डेट्स ऑफ ऑनलाईन टेस्ट तुमची होणार आहे, ती इथं डेट दिलेली आहे. त्यानंतर खाली इथं बघू शकता तर यूज ऑफ मोबाईल फोन्स अँड अदर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. तर इथं अशी माहिती दिलेली म्हणजे बॅन का, कारण तुम्ही पेपरला मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही. तर इथं त्यांनी माहिती दिलेली मोबाईल फोन्स ऑर एनी अदर कम्युनिकेशन डिव्हाइस आर नॉट अलाउड इन साईड द प्रिमिसेस वेअर द एक्झामिनेशन बिंग कंडक्टेड. तर इथं एक्झाम जेव्हा होता तिथं मोबाईल वगैरे चालणार नाही, त्यामुळे मोबाईल घेऊन जायचे, पण पेपरला तर नाही चालणार. तर इथं डिटेल नोटीस दिलेली, ही नोटीससुद्धा बघू शकता. इथं व्हॅकन्सीज वगैरे सगळं दिलेलं, नोटिफाईड व्हॅकन्सीज, त्यानंतर PWD, त्यानंतर नेम ऑफ ऑफिस, तर सगळं इथं दिलेलं आहे. तर ही भरती खूप खरंच छान निघालेली आहे. तर या भरतीसाठी नक्की अप्लाय करा. अप्लाय कसं करायचं ते मला कमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ बनवेल. जेवढ्या जास्त कमेंट येतील तेवढं जास्त मला मोटिवेशन भेटतं ना आपण पुढचा व्हिडिओ त्यावरच करणार आहे. तर आता इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये आता काय बघायचं, नॅशनॅलिटी. तर तुम्ही भारताचे नागरिक असले पाहिजे. इथं इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलं आहे, तुम्ही एक भारताचे नागरिक असाल तरच तुम्ही या फॉर्मला अप्लाय करू शकता. तर त्यानंतर आता वयाची अट काय असणार आहे, एज ही आता तुमची वयाची अट काय असणार आहे ते बघूया. तर बिटवीन 18 and 25 इयर्स. तर 18 ते 25 आत तुम्ही असाल तर तुम्ही ये नक्कीच ॲप्लिकेबल आहे तुम्ही. आणि वयाची सूटसुद्धा इथे दिलेली, कॅटेगरी वाईज सूट दिलेली आहे. कॅटेगरी बघू शकता. इथं SC ST 5 वर्षाची सूट आहे, म्हणजे 30पर्यंत चालून जातं. त्यानंतर बॅकवर्ड क्लासेस OBC साठी 3 वर्षाची सूट आहे, 28पर्यंत चालून जाईल. तर इथं अशी सूट दिलेली आहे. त्यानंतर खाली आता बघूया एज्युकेशन क्वालिफिकेशन ॲज 1/1/2026. म्हणजे किती तुम्ही आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागते तुमचं, तुम्ही 10वी पास असाल तर चालून जाईल. 10वी पास लागतं कमीत कमी, इथं दिलेलं आहे. तर त्यानंतर आता बघूया खाली इथं तुम्ही हे रेफर करू शकता. इथं लिंक दिलेली आहे, तुम्ही पुस्तक हे रेफर करू शकता. त्यानंतर हायर क्वालिफिकेशन आर नॉट एलिजिबल टू अप्लाय. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही अप्लाय करण्यासाठी एबल नाही आहे, त्यामुळे जे ग्रॅज्युएशनवाले ते अप्लाय नाही करू शकत. 10वी झाली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. तर आता इथं स्कीम ऑफ सिलेक्शन. तर आता ही टेस्ट कशी असणार आहे, ऑनलाईन टेस्ट असणार आहे. आपली एक्झाम जी असणार ती ऑनलाईन, म्हणजे MCQ असणार. तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन, नेम ऑफ टेस्ट, ऑब्जेक्टिव्ह
तर आता इथं काही सब्जेक्ट दिलेले, रिझनिंग, त्यानंतर जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि टोटल जे तुमचे क्वेश्चन असणार आहे 120 असणार आहे, मार्क्स 120 आणि याला निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपले जर चुकला प्रश्न तर आपले मार्क्स कट होणार. 90 मिनिटाचा टायमिंग असणार तुम्हाला ऑनलाईन टेस्टमध्ये. तर शॉर्टलिस्ट फ्रॉम द ऑनलाईन टेस्ट, जे शॉर्टलिस्ट होतील ऑनलाईन टेस्टमधून त्यांचा इंटरव्ह्यू शेड्यूल केला जाईल आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही क्रॅक केला तर तुमचं सिलेक्शन झालं. तर ऑफिशियल लोकल लँग्वेज ऑफ द स्टेट कॉन्सर ॲज डिटेल, तर इथं सगळी माहिती दिलेली आहे. या वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट करू शकता. इथं बुकसुद्धा कोणचं रेफर करावं सगळी माहिती दिलेली आहे. तर ही PDF मी तुम्हाला देणारच आहे. तर इथं मी मेन्शन केलं होतं देअर विल बी निगेटिव्ह मार्क्स. तर निगेटिव्ह मार्क्स इथं आहे तुम्हाला एक्झामसाठी आणि 1/4 मार्क्स विल बी डिडक्टेड फ्रॉम इच रॉंग आन्सर. तर एवढे मार्क्स तुमचे कट होणार आहे. त्यामुळे समोरून टेस्ट द्या एकदम. आणि खाली इथं LPT ऑन द बेसिस ऑफ ऑनलाईन टेस्ट बँक वेबसाईट. तर बँकच्या वेबसाईटवर जी आहे त्या वेबसाईटवर तुमची ऑनलाईन टेस्ट ही कंडक्ट केलेली आहे. त्यामुळे तिथंच तुमची ऑनलाईन टेस्ट जी आहे ती होणार आहे. तर आता खालची प्रोसेस बघूया. तर एक्झामिनेशन सेंटर, तर आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एक्झामिनेशन सेंटर आपण स्वतः सिलेक्ट करायचे असतात. द एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड ऑनलाईन इन व्हेन्यू अक्रॉस मेनी सिटीज इन इंडिया. तर खूप साऱ्या सिटीज आहे. नाशिकमध्ये तुम्हाला जी वाटेल ती तुम्ही सिलेक्ट करू शकता. तिथं तुम्हाला फॉर्म भरायच्या वेळेस समजेल एक्झामिनेशन सेंटर. त्यानंतर आता खाली सर्व्हिस कंडिशन्स करिअर प्रॉस्पेक्ट्स. तर आता इथं पे स्केलमध्ये बघूया किती पे करणार. सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल ड्रॉ स्टार्टिंग बेसिक पे ऑफ 24,250 म्हणजे 24,000 रुपये तुमची सॅलरी राहील मिनिमम आणि मॅक्झिमम तुमची 46,000पर्यंत तुमची एका महिन्याची सॅलरी राहील. इट्स डिपेंड ऑन पोस्ट, म्हणजे त्या पोस्टवरती डिपेंड असणार आहे. तर आता खाली बघू शकता, खाली प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग गाईडलाईन्स फॉर प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग इथं दिलेलं आहे कॅन्डिडेटसाठी. ही PDF तुम्ही वाचू शकता. आणि इथं फेब्रुवारी 4, 2026 ही आपली लास्ट डेट आहे. हे लक्षात घ्या, ही लास्ट डेट आहे. त्यामुळे फॉर्म लवकरात लवकर भरा. आता एक्झामिनेशन फीज चार्जेस नॉन रिफंडेबल. तर आता कॅटेगरी वाईज इथं तुमची जी तुम्हाला आता फॉर्म भरायचा या फॉर्मसाठी फी किती असणार आहे. तर इथं फी दिलेली मेन्शन केलेली आहे. तर SC STसाठी इथं ₹50 प्लस 8% GST आणि जनरल OBCसाठी EWSसाठी ₹450 प्लस 18% GST आणि स्टाफसाठी फ्री असणार आहे. नील एकदम स्टाफची तर मजा आहे. त्यानंतर आता इन्स्ट्रक्शन ऑफ ॲप्लिकेशन प्रोसेस, कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय ऑनलाईन ॲट द लिंक. तर ह्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इझिली अप्लाय करू शकता. तर आता इथं गाईडलाईन्स, फोटो कसे अपलोड करायचे, सिग्नेचर कसे अपलोड करायचे हे सगळ्यांना जमत नाही. तर हे कसं अपलोड करायचं ते तुम्हाला मी सांगणारच आहे. तर आता तुम्हाला मी ते सांगतो. तर करायचं तर या वेबसाईटवर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येईल. तर इथं तुम्ही फॉर्म भरू शकता. तर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल या वेबसाईटला तर ते रजिस्ट्रेशन नवीन करू शकता तुम्ही आणि ज्यांचं ऑलरेडी लॉग इन आहे ते इथं लॉग इन करू शकता. तर आता न्यू रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला मी दाखवतो. तर न्यू रजिस्ट्रेशनमध्ये ते बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर फोटो, सिग्नेचर अपलोड, त्यानंतर डिटेल्स, त्यानंतर प्रिव्ह्यू आणि अपलोड आणि मग पेमेंट मेथड. तर अशा प्रकारचं तुम्हाला इथं माहिती भरायची, एकदम बेसिक माहिती. इथं तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल सांगतो, फर्स्ट नेम, त्यानंतर कन्फर्म नेम, त्यानंतर मिडल नेम, लास्ट नेम, सरनेम इथं आणि त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे आणि ईमेल आय डी आपला टाका. जो ईमेल आय डी तुम्ही मेन्शन केला आहे तो प्रॉपर मेन्शन करा, कारण त्याच्यावरती लिंक येईल आणि आपल्याला ऑनलाईन टेस्ट द्यावं लागणार आहे. तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर ही माहिती तुम्हाला आवडली तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, कारण खूप सारे जण त्यांची 10वी झालेली आहे आणि काही जणांना जॉबसुद्धा भेटत नाही. तर ही सगळ्यात मोठी संधी आहे तुमच्यासाठी. या संधीचं नक्की सोनं करू शकता तुम्ही. आणि तुम्हाला हा फॉर्म कसा भरायचा, आता हा फॉर्म तर भरून नाही दाखवलं तुम्हाला मी माहिती सांगितलेली भरतीची. तर फॉर्म पूर्ण भरता येत नसेल तर टेन्शन घेऊ नका, फक्त मला कमेंट करा की फॉर्म कसा भरायचा, हा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तर मी तुमच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ बनवेल. त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट आला पाहिजे की फॉर्म कसा भरायचा आहे, तर मी त्यावर व्हिडिओ नक्कीच करेल. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कायम असत राहा.